पालक पनीर म्हणल्यावर प्रत्येकाच्या आवडीचंच हो, पण कधीतरी डाळ पालक सुद्धा खाल्लं पाहिजे. आणि डाळ पालक कसा झालाय ते बघू. चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया. तर त्यासाठी इथे मी गावरान पालक घेतलेला आहे 1 गड्डी. आणि गावरान पालकची थोडक्यात ओळख म्हणजेच पालकाच्या मुळा लाल असतात आणि अशी छोटी छोटी पानं असतात. हा झाला गावरान पालक. तर तो धुवून घेतलेला, चिरून घेतलेला आहे, निवडून घेतलेला आहे. तसंच मिठाचं पाणी टाकून 2 ते 3 वेळा मी स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. आणि हे शिल्लक राहिलेलं पाणी आपल्याला एखाद्या झाडाच्या कुंडीत टाकायचं आहे की झाडाला सुद्धा पोषण तत्व मिळतात भाजीमुळं. आणि तसंच इथं हिरवं वाटण्यासाठी इथे मी हिरवी मिरची, लसूण, जिरं, मीठ टाकून ह्याचं वाटण केलेलं आहे. तर हा ठेचा तयार झालेला आहे. आणि आता कुकरमध्ये मी 1 वाटी तुरीची डाळ घेतलेली आहे. ती डाळ सुद्धा स्वच्छ धुवून घेतलेली आहे. आणि ही डाळ माझ्या आईने मला दिलेली आहे. खूप प्रेमाने घरची डाळ आहे, खूप चवीला मस्त लागती. तसंच इथं मी डाळ धुवून घेतली, पालक धुवून घेतला, हिरवी मिरचीचा ठेचा टाकून थोडंसं हळद आणि हिंग टाकून घ्यायचा. आणि थोडंसं पाणी घालून आपल्याला 2 ते 3 शिट्ट्यामध्येच आपली डाळ शिजून जाते चांगली. तर इथं 3 शिट्ट्यामध्ये डाळ शिजलेली आहे. एका बाजूला मी फोडणी करत आहे. फोडणीसाठी जिरं, मोहरी चांगली तडतडली की त्यात थोडासा हिंग घालायचा. हिंग घालून झाला की लगेच शिजून झालेली डाळ चांगली घोटून घ्यायची. आणि त्यानंतर ही डाळ सुद्धा फोडणीत आपल्याला टाकायची आहे. तर डाळ टाकून झालेली आहे. मस्त वास यायला लागला आहे, खूप छान. जास्त आपल्याला पाणी घालायची गरज नाही की आपण किती लोकांसाठी बनवतो हे आपल्याला स्वतःलाच पाहायचं आहे. तर इथं आम्ही 5 लोक आहे, 5 लोकांसाठी मी इतकी भाजी केलेली आहे. तसंच वरून मीठ टाकलेले आहे चवीपुरतं. आणि बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून पूर्ण मिक्स करून घेतलेली आहे. तर डाळ पालक तयार झालेला आहे, खूप आरोग्यदायी आहे. तसंच डोळ्यांसाठी आपल्या खूप फायदेमंद आहे. जर व्हिडिओ आवडल्यास लाईक नक्की करा.